काय डोकं चाललंय ना याला काय काय डोकं चाललंय थोडा वेळ देऊ आपण अरे वेळ देऊन वेळ निघली नाही रे याची भीती वाटते मला असं काही होणार नाही मला अरे खूप कमी करा आहे कमी करा आहे मग नेमके कोण कोणाला काय बोललंय आम्हाला समजत आहे कोणाचं काही चुकलं नाही आणि तडवीला तुम्ही चुकीला समजू नका जर कमीचा काय चुकलं असेल तर 2 पावले तू पुढेचा तिला सांभाळून घे अरे तिला घरण्यात यावी ही माझ्या आईला गोष्ट आहे तिला सांभाळून घे तुला हात जोडतो तुझ्या तुमच्याकडे काय रे तिला मला सुखी असलेलं पाहायचं बोला साहेब जर तुम्ही मला बोला लिहू नाही आपल्याला काम दिलं होतं माझा काय चुकला काय तर गेलं असेल अड्ड्यावर काय मला तट्ट्यावर गेलं असतील मित्रांबरोबर काय सांगून गेला का नाही बा मला काय सांगितलं नाही आणि मी विचारला पण नाही इथं कशाला स्वभाव कुठे आता झालं तुझं गाडी साफ करून ठेव कुठं गाडी कुठं लावली वर टेरेसवर जा आता काम कर हो जातो तेव्हा साफसफाई चालले नाही काही नाही झालेल्या कामाचं पेमेंट घे आणि इथं मग तोंड टाकू नका मला साहेब माफ करा घरी भाऊ दया करा साहेब ते काय बोलावं याचं भांड आणि असे आहे ठीक आहे हो आलेलो बरेच दिवस आई बाबांना भेटलो होतो ना आई बाबांना तू त्यांना सांगितलंस ना की माझ्याविषयी कोणाला काही सादर करायला तर दुसरे काय सांगणार मी सांगते तुझे 10 दिवस ते शाळा सोडून जाते आई बाबाचं ऐकून एक आहे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर आहे दिसायला अगदी सुंदर आहे स्वतःचा फ्लॅट गाडी कशाची म्हणून कशाचीच करून नाही म्हणून तर सगळं जाऊन टाकला आणि तुला बोलायला पण कसं आहे ना की हाय सोसायटीची लोक आहेत आणि त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितले की लग्नाला फक्त VIPच लोक आली पाहिजे त्यांनी तुला नक्की बोलवलं असतं सॉरी विक्रम अरे बोलते मी ऐकलं काय ऐकलं की हे 10 दिवसांनी सहल सोडून चालले आणि तुझं लग्न आहे पुढे काय बोलले मी पुढे तू काय बोलतो दिसतो काय बोलली आणि एक डझन मॅटर एनी विश यू ऑल द बेस्ट थँक्यू बाय द वे तुझं काय ठरलंय पण दुसरं बोलले काय तुला खूपच कमी दिवस उरले आता ऍक्च्युली खूपच कमी दिवस उरले पुढे भेट होणार नाही म्हणून म्हटलं भेटून यावं काळजी घे सोबत ऑफकोर्स यार हे तू नको सांगू माझा नवरा घेईल माझी काळजी तुला सांगते विक्रम इतका लाईक करतो ना मला कुठे बाहेर गेली ना की सारखा फोन
आपले निर्णय आपल्याला घेता आले पाहिजे. माणसाने कसं प्रॅक्टिकल असलं पाहिजे. म्हणजे कसं? आता माझंच घे ना, मला फ्रीडम हवा होता आणि तो मिळाला. कसं आहे ना विक्रम, एककडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता आला पाहिजे. झटपट निर्णय घेण्याची क्षमता असते. हे प्रेम वगैरे बोगस कल्पना असतात रे. अच्छा, म्हणजे तुझ्या दृष्टिकोनाच्या भावनेला काहीच किंमत नाहीये. एखाद्याला आपण जीव लावतो आणि त्या व्यक्तीशिवाय जगणंही विसरतो. ते फिलिंग्स तर काहीच महत्व नाही. एखाद्याच्या आयुष्यात कधीही यावं आणि कधीही निघून जावं, त्या भावनेला काहीच किंमत नाही. प्रेम, भावना, कसं आहे ना विक्रम, हे प्रेम आणि भावनेने कोण करता येत नाही रे. जगाला पैसा लागतो, पैसा. असा किती लागतो का पैसा? अजून काय काय लागतं? गाडी, बंगला, नोकरचा कर. अगं या मला कर्जा आणि कर्ज माणसाला कर्ज तुमचा होत नाही का? आणि या भावनाच्या मागे जाताना पण भावना शून्य होणार असतो. आता शोकेसवर नाही ठेवल्या वस्तू आणि आपण, त्यात काहीच फरक नाही आहे. त्याला पण शोभा असते किंमत, त्याला पण चांगली किंमत असते शोभाण्याची. कसं आहे ना विक्रम, तुझ्यासाठी कमजोर लोक असाच विचार करू शकतात. गती नसलेल्या लोकांना प्रगती नेहमीच करतात. मग ते असे भावनेला जखडून बसलेले लेक्चर्स देतात. सॉरी तर मी खरं तर माझं चुकलं का? ऐकून घेणाऱ्याची ना ऐकण्याची कुवत नसेल ना, बोलण्याची कसं आवडतात. विक्रम, कुणाचा मन तू खरंच जाईल ना याचा भान न ठेवता. ऐकणाऱ्यांनी हिंमत ठेवावी. जा आता, खुश राहा. अरे इतके वर्ष इथे राहतो मित्र नव्हे, तुझ्या भावासारखा समजतो तुला. तू आम्हाला अंधारात ठेवतो. अरे नाही भुवन, मी नाही अंधारात ठेवत आहे. अरे मग नसेल जातोच कुठे? 5,000 जाय बसतो, विचारित आधार करतो. अरे तू प्रॉब्लेम काय तुला? काही नाही रे भुवन, काय काय सिरियस होतो आहे? म्हणजे जाणून घ्यायचा अधिकार नाही आम्हाला? का म्हणतो रे तुमच्याशिवाय माझ्या आयुष्य कोण? अरे मग नसेल जातोच कुठे? नक्की काय चाललंय, काय कोणासोबत असतो? काहीच करू देत नाही. हे बघ, आधी सर्वेश भाईने खूप त्रास दिलाय, खास करून बाईला. वेडवण को असं नाही पण ज्यामुळे त्रास देईन असं वाटतं खरं मी. अरे म्हणायला जातोच कुठे? कोणासोबत असतो? कोणत्या मुलीला भेटायला जातो? माझ्या आईला भेटायला जातो. माझ्या आईला? काय? आई? हो, माझी आई आहे. अरे मी सांगतच नाही कधी तू आहे. ती माझी आई वेगळी आहे. इतकी तुला नाही ओळखत नाही. काय सांग, माझी आई एक कुमारी माता आहे. काय कुमारी माता? म्हणजे काय बोलतोय? मला काहीच कळत नाही. कित्येक वर्ष मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. हे सांगणार होतो. सांग ना. काय म्हणे? काय बोलतो तू? हे काहीच कळत नाही रे. मला पैसे काहीच कळत. मी कुठून आलो? मी सर्व बाईला पण नाही चांगलं चाललं. सांगेल पण ती वेळ नाही आहे. आधी विचार पूर्ण करून घे, मग मी सांगेन. पण मला राहुला आग्रह केला
फक्त माझ्या आईची सेवा करतो, तिची काळजी घेतो. आपले समजून तुझे सगळं भाई का करतोय? कारण ती तुमची नक्की मावशी आहे रे. हा टिम्मी तुमच्या मावशीचा मुलगा. काय रे तूही कधी बोलला तरी भाई नाही कधी बोलला आम्हाला. मी पुन्हा कधी तुझे काढलाच नाही आणि कोणाला सांगायचं नाही. असं बाईने मला घट्ट बजावलं होतं आणि बाईला आणि शपथ घातली होती. काय माझ्या आई शपथ घातली मुलावरती प्रेम केलं. काय म्हणते तुम्ही? हो हे ना घरच्यांना मान्य होतं ना नातेवाईकांना. त्याच सर्वात जास्त तुझ्या बाबांचा आहे. या सर्वांच्या विरोधाला सामोरं जायचा ठाम निर्णय केला. जोडीदारावर विश्वास ठेवून नको ते तू करून बसले आणि आपल्या आयुष्याला बसले. आपलं काम गरबा प्रेमा काय नाही. हा धक्का माझ्या आईला सहन झाला नाही. आणि ती 4 वेळी झाली. आईचा आवाज रस्ता नाही. तिने मला जन्म घातला खरं पण भातीला आई झाल्याचा आनंद झाला. आपल्या बाळाला पाण्याचं मुळ कधी कसले बरी होईल आणि मला आपल्या बाळा बनवून एक आई आहे. एक आजीने मी रोजीला भेटायला जातो रे. सॉरी यार भाई रोज तिला ठेवतो रे माझी. रोज तिला सॉरी यार. घरात मला काहीच कल्पना नव्हती रे. उगाच नको ते आरोप करत राहायचं तुझ्यावर. सॉरी यार भाई. नको रडू नको रडू भाई. काय रे बोल मी असा विचार करतो. तुम्ही केव्हा जाणार आहे मावशीला भेटायला? उद्या जाणार आहे मी सकाळी. मी पण येईन भेटायला. नेक्स्ट टाइम अजून मला एका ठिकाणी जायचं आहे. अरे अजून कोणता शोध घेतोय तू? त्या निर्दयी माणसाला माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्या निर्दयी माणसाला शोध घ्यायचा आहे मला. अरे त्याने काय होणार आहे? मावशी बरी होणार आहे का? आणि झाली तर इलेक्शन परत येणार एकदम आहे. अरे पण त्या क्षणाची भरपाई करा भाग पडेल. आणि आई आहे त्या आवडतं तिचा स्वीकार करायला लावेल. नाहीतर आईने जे गुढा आहे त्या खर्च त्याच्या वाटेला आणेल. शांतो महेश शांतो. राजा थारा देऊ नको. अरे मग काय करू सांग ना. काय चूक होती रे आमची? आणि काय चूक होती तिची? होती ती फक्त तिचीच होती का? सांग ना काय चूक होती रे? महेश काय चूक होती? महेश महेश तुझी जायचं मला तुझ्याशी काय बोलायचं नाही. मला जायला सांगतो. मित्र आहे मी तुझा. मित्र होता मी तर ते असता जे मित्राला संकटात मदत करा. संकटात टाकत नाही. काय बोलतो मी तुला संकटात टाकलं. कशाला त्रासूत कोणाचा आवडतोस रे? एका बाजूला जीवलात मित्रही दाखवतोस आणि त्या मित्रावर जीव घेणे खेळ खेळतोस. स्पष्ट बोलशील. अगदी स्पष्ट असणाऱ्या गोष्टी आम्ही किती स्पष्ट करू? विद्या माझ्या आयुष्यातली एकमेव गोष्ट तिलाही दूर करण्यासाठी षडयंत्र असतोस. झालेल्या गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. मलाच बोलतो काय बोलतो. बस होय मला कळायचं ते कळून चुकलंय. तुझ्याकडून स्पष्टीकरण नको. त्यामुळे प्लीज काय तू धर्मेश तुझा काहीतरी गैरसमज झाला. गायला बदलावशील. रिक्षामधून जायलाच ना तर जीवाला जीव पण दे. मी औषधी झालास ना तर तुझा जीव पण घेऊन रे. आरामी आरामी अन्याय पण मित्रांच्या आयुष्याचं काही नसतं. मित्र आहे रे
त्यासाठी मी आईबाबाची बोलणी ऐकली, लोकांच्या शिवाय ऐकल्या, पण कधी मला लावून नाही घेतलं रे. पण आज तू धक्का मारला. काय झालं लागला, काय झाला? आणि कधीच नाही विसरणार नाही, कधीच नाही. काही वाद झाले का? काय करणार आहे जाणून? अरे हो, हे तुला सगळं कळलंच पाहिजे ना. तर माझे मित्र माझ्यापासून दुरावले, त्याच्यात जास्त आनंद तुला हा ना भाई? हो नक्की. अरे रोहितसारखे मित्र असल्यापेक्षा ना एकटाच गेला बरं. म्हणजे मी एकटा पडलेला कधी तुझ्यासाठी चांगला हा ना. तुला ना गैरसमज करून घेण्याची सवय लहानपणापासून चढले. म्हणजे मी आता तू तेच करतोय रोहितच्या बाबतीत आणि माझ्याही समजलं नाही. त्याला भेटायला रोहित नाही का? बाई का कशासाठी? तुझ्या भल्यासाठी रे. तुला आपण नाही कळणार. जा आराम कर जा. खूप लवकर ट्राय केलंस. केव्हापासून फोन करते मी तुला. पण हा, आता तू का माझे कॉल रिसीव करशील? खूप बिझी झालायस ना. आणि तू रिसीव करायला तुझ्याकडे फोन असतोच कुठे. तो सांगायला अक्काची बायको आली असेल. असं करतेस का? माझा फोन रिसीव्ह करायला माझ्या हक्काची बायको असेल तर लग्न तर व्हायला हवं ना. तुला हेच कन्फर्म करायचं आहे ना की माझं लग्न झालं की नाही. असं काही नाही. बरोबर. कोणता केला होता? फोन का केला होतास? काही नाही. एकटं पडलेल्या मनाला तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून. पडण्याचं कारण म्हटली तर काय ना खूप आहेत रे, नाही तर काहीच नाही. सांगायचं नाही. काय सांगू? एक कारण असेल तर सांगू ना. अरे मनातल्या विचारांच्या वादळाने घोंगवायला सुरुवात केली. मग ते वादळ मोकळं करावं की नाही ह्याचंही एक वादळ तयार होतं. तरी तुला मुद्दाम एक सांगायचं वाटतंय म्हणून सांगते. प्लीज, तुझा घटस्फोट झालाय म्हणून. तुला कसं कळलं? आपण सगळं सांगितलं. सॉरी, मला तुला विचारायचं काही पण तुला एक विचारू शकतो का? तुला घटस्फोट झाला? काय नाही, लाईफला जरा जास्तच प्रॅक्टिकली घेतलं होतं. माझं जाऊ दे. तू कधी लग्न करतोयस? लग्न कधी करतोयस विक्रम? विक्रम आज नवरा सोडला तर दुनिया सोडेल. बस. काय चाललंय तुझं ग? काय संबंध? त्यावेळी लिहिलंही तुझे आणि मर्जीही तुझी. हो हो, आताही असतील. निर्णयही आणि मर्जीही. पण का? कारण तुझ्या शरीरात तू मान म्हणतोस. मी तुला कळवलं, तुला सांगून होती मी तरी मला वाटलं तुझ्यात. हे मला नको आहे विक्रम. कळलं तुला? हे सर्व तेव्हाच थांबेल मग तुझा लग्न होईल. हा तुझ्याकडे काही महत्वाचं बोलायचं आहे. बाबा हे बघा बाबा, त्याला असं वाटतं की तुझे सर्व प्रश्नांची उत्तरं तुझी उत्तरं मला समजण्याला लागतील. त्याला माझं नाईलाज आहे बाबा. तुमच्या प्रश्नाची तुमची तंद्री कमी नाही, विक्रमच जास्त असतो. त्याला आमच्याकडे उभा केला कोणी? हा विक्रम दाखवला कोणी? तूच ना. तुझे सगळे निर्णय आम्ही मान्य करणार आहोत. तुझी निवड योग्य होती म्हणून आम्ही होकारही दिला. बाबा पण आता मीच सांगते ना, विक्रमाविषयी संपलाय माझ्यासाठी. ओके बाबा? असं काय तू लोकांचा निर्णय घेऊ शकते? खेळ वाटतो का तुला? हे बघ पोरी, याला गैरसमज असतील. बाबा आपण घरी जाऊन बोलूया का? आणि बघा कोणी याच्यासोबत नाही झालं की आमचे नका इतका विचार करू बाबा. चला. कळत नाही रे ती अशी का वागते. पण तन्वी अशी नाही आहे. 6 महिन्यापूर्वी सांगितलं की मी लग्न करते म्हणून, आणि आता येऊन सांगते की आमचा पटत नाही आहे, आम्ही घटस्फोट दिला. अरे असं असतं का तुझे?
अरे एवढं काय झालं तुमच्या पण तुम्ही एवढा स्वतःचा निर्णय घेतला आहे. हे बघ माझा तेवढा अधिकार राहिला नाहीये, पण तू तुला सांभाळून घे. मी तुझ्या हात जोडतो, निर्णय नाही करतो तुझ्या. कसल्या विचार बसलाय? अरे भाई आला नाही रे अजून. अरे येईल, कामात अटकला असेल. नाही रे, इतका वेळ नाही थांबत तो. कॉल करतोय तोही बंद दाखवतोय, काहीच कळत नाही रे. धर्मेश भाईला बघ ना कॉल करून. तो कुठे आहे? तो अरे तो कुठे असणार? नेहमीच्या ठिकाणी. आणि कॉल उचलायला तो शुद्धी तरी असायला पाहिजे ना. कुठं प्रॉब्लेम झाला, मला पैसे दे. 1 लाख रुपये कशी तरी करून जमा करा. काय झालं आता? कोणता नवीन पराक्रम करून आलास आहे तू? थांब बोल, त्याचं ऐकून तरी घे. अरे काय ऐकायचं याचं? काय प्रत्येक वेळी ना भाईला त्रासच दिलाय. की भाईला त्रास दिलाय आणि त्याला मोठं संकट टाकले. काय कसं संकट या? आपल्या भाई लोकांमध्ये आहे. काय? आणि भाई लोकांमध्ये कसा? माझ्याकडून कार ऍक्सिडेंट झालाय. एका बाईला खूप लागले. जगेल की नाही सांगू शकत नाही रे. काय भैया काय सांगतो? काहीच कळत नाहीये. बाई लवकर मध्ये कसा? काय प्रकार काय? भाईला न सांगता मी कार घेऊन जात होतो. समोरून बाई येताना दिसला म्हणून कार लेफ्ट घेत होतो. इतक्यात बाई समोर आडवी आली. माझ्याकडून कार कंट्रोल नाही झाली, बाई उडवली गेली. घडला प्रकार बाईच्या लक्षात आला, पण सकाळी वर्दळ कमी होती म्हणून त्यानं मला ते जायला सांगितलं आणि पुन्हा आपल्या शिरावर घेतला. बाईला गाडीत टाकलं, जवळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिच्यावर उपचार करायला सांगून स्वतः मात्र पोलिसांच्या स्वाधीन झाला. मी मात्र बाईच्या मुले मला घेऊन पाहत राहिलो. म्हणजे तुझ्या गुन्ह्याची भाई बघतोय? नाही भैया नाही, तसं नाही करू शकत. मी घाबरलो होतो, मला काहीच कळत नव्हतं. अगदी वाटतोय तू भैया. ही वेळ आहे रे एकमेकाला दोष देण्याची. त्याचं बरोबर आहे. खरं तुम्ही स्वार्थी आहे. लहानपणापासून फक्त बाईचा मी तिरस्कारच करत आलो. बाईने आई केले नाही, पण तिथं आजार बोलावला सर्व शिकवता मी तिथं बाईलाच धरत होतो. पण आज काय, जो भाऊ काहीच कामाचा नसतो ना, त्याच्या गुन्हे शिक्षा आपल्या माती घेतो. त्या बाईने आईसाठी काहीच दिलं नसेल. आता पटतंय ना तुला? बाई का भगवान आहे आमच्यासाठी? अरे तू मात्र एका गोष्टीसाठी बाईचा तिरस्कार करत आलायस. झाला गुन्हा, एक नाही अनेक गुन्हे झाले, तर प्रत्येक वेळी त्याची गुन्हे शिक्षा भाईला भोगावी लागली. पण आज मी माझ्या भाईला वाचवलं. काय करून त्याला लॉकमधून बाहेर काढणार. हॅलो हॅलो दिन्या, दिन्या ऐक. अरे आपलं बाई लॉकमध्ये आहे. तू येशील का? हॅलो 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 नाट्या सगळ्या तू लवकर पोलीस स्टेशनला ये. मी हॅलो. अरे काय निर्भय होणार नाही रे, नको कॉल करू. हॅलो 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 संदीप भाई. हॅलो हॅलो हॅलो. अरे चालेल, फोनवर तरी बोला. तुमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी तुमच्या सोबत होतो आणि मी अडचण नाही तर हात वर करता. अरे माझ्या मुळे अडकलाय ना तो.
मी शेवटचं. आज तुझ्याबरोबर काय झालं? तुला किती साथ देतील ना हे तुला आता कळलं नाही रे. हा बाई बाई बरोबर बोलला होता त्या की अडचणीच्या वेळी कोणीच कामाला येत नाही. आज माझा भाई अडकलाय तर साले हात वर करतात हरामखोर साले. बोल. ते काम करतो का तू आकाशच्या बाजूला कोणतरी करतो का? हो आपल्याला आकाशच्या बाबांची मदत होईल. ठीक आहे एक मिनिट बघतो कॉल करू. हॅलो हॅलो आकाश. अरे भाई आकाश आवाज येतोय का माझा? हॅलो आकाश भाई. अरे बाबू ओठ. माझा मित्र संदेश भेटला. मी सांगण्यासाठी प्रयत्न केले भाई. नको त्यांनी आताच हॉस्पिटलला जाऊन आलोय. अजून डेंजर झोन मधून काही बाहेर नाही येत. त्याच्या फॅमिलीला पण भेटली पण ते बोलायला काही तयार नाही. प्रयत्न करून बघूया कॉम्प्रोमाइजसाठी तयार होतात का ते. भाई माफ कर मला. मी अपराध आहे तुझा भाई. काळजी करू नको. छान तो रे. धर्मेश नाव आहे माझं. विसरलीस तर मी. तुझ्या नावात असं काय आहे रे जे मी लक्षात ठेवावं? तुझ्या नावात आईचं काय आहे? पण ते माझ्या लक्षात नाही ना. तुला मी सांगितलं नव्हतं. जाऊ दे मी पण काय छोट्याच्या नादाला लागते. अच्छा म्हणजे आम्ही छोटे आणि तू मोठी. कशानं? पैशानं की कर्तृत्वानं? काय माहिती रे तुला माझ्याविषयी? खूप काही जाणं नाही मी. माहिती काढणं वेगळं आणि एखाद्याला जाणून वेगळंच आहे. तुला माहिती असेलही पण ती अधुरी. अधुरे सांगण्यासारखं नाही. ते तुला सांगणं मी जरुरी समजत नाही. जरुरी समजत नाही की सांगण्यासारखं नाही. तुझ्याशी ना हे सगळं मी डिस्कस करायला आलेली नाहीये. कळलं तुला? मग कशासाठी आले? पाहिला त्रास देण्यासाठी? बघ ए, आधी तुझी फालतू बरोबर बंद कर. आणि मी ते कुणालाही त्रास द्यायला आलेली नाहीये. कळलं ना? आणि राहिला प्रश्न माझा आणि विक्रमचा तर ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू आमच्या तिथं काय करू नकोस. तुला तुझी लाईफ कशी जगायची? आम्ही काय बोलणार तर तुझ्यामुळे भाईला त्रास झालेला आम्ही सहन करणार नाही. त्याची तुला जरी काळजी नसली तरी आम्हाला आहे. तुला कोणी सांगितलं रे की त्याला त्रास द्यायला येते? विक्रमनी. आता तो काय सांगणार? आधी त्याची शेवटी चांगली मत आहे. आधी तुझ्यावर तितकंच प्रेम करतो पण तुला त्याच्या भावनेची किंमत कुठे? तुला फक्त हवा होता पैसा, फ्रीडम. तू माझं ऐकून घेणार आहेस का? माझं काय मिळालं का भाईला त्रास देऊ? आणि त्यानं तुला स्वतःपेक्षा जास्त जपलं. त्याच्या भावनाची खेळ तुला काय करतं? आता तुझ्यासारख्या स्त्रिया ना तुम्ही जातीला कलंक आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या स्त्री जगत नाही. काय बोलतेस? भावना आहे का तुला? माझ्या अंतर्मनात जर घडताच नसेल ना त्याच्या परत बोलूही नाही रे आपण इतकं. ही काय खेळणार माझ्याशी? मी तर स्वतःच्या आयुष्याशी खेळत आहे. मुलीच्या नजरेत मला महाड बनवलं आणि स्वतः मात्र त्याग केला सर्वस्वाचा. अरे गळा सुटला नाही आपल्या प्रेमाचा. का माहितीये? अरे मी खुश व्हावं लोकांमधून मला बाहेर काढलं.
अरे विक्रम काय बोलतोयस तू हे? हे कळून मी तुझ्यासाठी यायला काहीच केलं नाही कळलं तुला? संदेश कळून सगळं कळलंय मला. काय कळलं तुला? थोडा सुद्धा भरोसा नव्हता का ग माझ्यावरती? एवढा स्वार्थी समजलीस तू मला? शेवटपर्यंत साथ देता येत नव्हती म्हणून अर्ध्यावरती साथ सोडलीस. असं नाहीये रे विक्रम. तू आणि मी वेगळे होतो का ग? मग निर्णय घेताना असं ऐकतं का? म्हणजे ब्लड कॅन्सर. तरी सॉरी, मला माफ कर. अरे असं नको बोलूस रे धर्मेश. अरे त्याची खरी मूर्ती आहे. तिच्या मावके आपण काहीच नाही आहोत. आपल्या विक्रमशिवाय एक दिवस न राहणारी पत्नी ती लग्न करताचे सांगून माझं मठ मिळवण्याचे तेवढंच काढलं. लग्नाचं कारण पुढे गेलं आणि टाटा हॉस्पिटलमध्ये केलं आणि या ट्रीटमेंट केसावर परिणाम होतो. आता हे कमी नाही म्हणून 6-7 महिने भूमिगत झाली. अरे नको नको ते प्रयत्न केले ही नाही आणि पर्यायी स्वतःला कमी लेखलं. ना तू बदललास नाही ना तंत्र विसरलास. अरे नको नको ना प्रयत्न करत होती रे. वाटतील तुझ्या तुला कशी बोलत होती. एकदाही माझ्या प्रयत्नाने यश मिळवलं नाहीस ना रे. तुझं काय दोष विक्रमचं पण नाही ना. मग सजा कोणाला नव्हती? विक्रमलाच ना. अरे खूप खुश होते रे मी. खूप स्वप्न रंगवली होती. विक्रम माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला सोनं झालं असं वाटत होतं. आणि त्या दिवशी या घराला सजवण्यापासून धर्मेश तुझ्या आणि गोवांच्या बायकाने मला ताई म्हणून इतपर्यंत स्वप्न रंगवून गेली होती रे. आई बाबाला पण खूप आनंद झाला होता. आणि आनंदाच्या भरात जेव्हा आरशात पाहिलं तेव्हाच मी माझ्या मृत्यूची पहिली प्रतिमा पाहिली रे. नाकातून येणारं रक्ताचं ओघळ पण खूप घाबरले. आई बाबा काळजी करतील ना म्हणून मला न सांगताच डॉक्टरांकडे गेले. आणि ते ऐकूनच माझ्या पायखालची जमीनच सरकली रे. मला ना माझ्या मृत्यूपेक्षा विक्रम एकटा राहिला याची जास्त काळजी वाटत होती. मग मीच निश्चय केला विक्रमला आपल्यापासून परावृत्त करायचं. म्हणून वाटेल तशी प्रयत्न करत होती. वाटेल तसं बोलत होती रे. पण काळीजदा माझं चिरलं जात होतं. माफ कर मला. कोण म्हणतात तू माझ्यासाठी काहीच करू शकत नाही म्हणून? नेहमीच माझ्या बरोबर होते आणि राहशील. रडतेस का? आपण किती दिवस जगला याला नाही महत्व ग. पण आमचं कसे जगलं याला खूप महत्व आहे. आपण उद्याच लग्न करणार आहोत. कुकुर आणि आणि भातुकाचा खाऊ दे कुकुरचा वाहू दे. भातुकाचा खाऊ दे वाहू दे. भला मोठा एवढा कवाट देऊ दे. वायो
कुकून भात काढला आणि गाय कुकून काय झालं बोलावले काय झाला तुला खुशी नाही बाबा मुलं नाही असं काहीच नाही मग बोलला भेटला नाही काय नाही काय खुशी दिसला म्हणून विचारलं त्याचा कसा आहे माझ्या येण्याचं काय घेऊन बसला झाला काय तोंडा यायचं म्हणायचं आणि पुढं व्हायला चलो पुढे काय माझ्याकडे वेळ नाही आहे आणि माझ्याकडे वेळ आहे काय बोलतात हे कामं मला करायची आहे जाऊ दे येड्यांच्या नादाला काय लागेल स्वतःला शांत ठेवायचं असेल काहीच नाही विचारलं अरे कसली रिहर्सल आणि कसलं काय अरे त्याला काही विचारलं ना की अपेक्षित उत्तर देणारच नाही मग आपल्याला एक प्रश्न पडतो अरे काय याला मी विचारलं असेल बरं तुझं झालं असेल तर आपण आता निघूया तू कधी वेळेत बाहेर पडणार नाहीस ना मी केव्हाच तयार झालोय त्या भुवनला उशीर झालाय अरे ते इंटरव्ह्यू उशीर होणार असेल तर देवच जाणे पुढे काय होईल ते अरे हो झालं चला किती उशीर बोल अरे पण तुला काय इतकी घाई रे खरी घाई ना आम्ही करायला पाहिजे होती अरे लोकांची खरी गरज ना आम्हाला आहे हो आकाश तू काय इतके प्रयत्न करतोय अरे तुझ्या बाबांकडे इतका पैसा आहे तुला काय अरे तुझ्या पोराला जमणार नाही अरे शाण्या मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे कळलं तुम्हाला चला आता निघूया अच्छा अच्छा जाऊया केशव हे केशव अरे आम्ही निघतोय आता होय का निघता होय अरे हा जावा जावा काय हो पुढे जाता कुठे अरे तुला बोललो होतो ना इंटरव्ह्यू जायचं म्हणून बाय 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 होय काय तिकडे जाता बाय मग जावा जावा सावकाश जावा माझा पण नमस्कार सांगा हा पण हा नेमका गाव हाय कुठं कोणतं गाव हे कुठं इंद्रदेवाला कुठं निघालं होतं इंद्रदेवाला नाही दुबई चाललोय दुबईला होय काय मग जवळच आहे वाटते मला वाटलं कुठं सरकारी सगळं जायचं आहे का काय चल रे हा येणार रे माणूस आहे नाही जावा जावा सावकाश जावा तुझं काम नाही मी करता तो नको माहिती करू जावा सावकाश जावा हो मोहन साहेब आता द्या ना येताना चला करू दे हा इथं काय आहे अरे कोणी मला जेण्यात काढून गेले मरू दे ह्या येण्याच्या नादात कोण लागतो हे खरंच नाही येण्याचा बाजार मरू दे हा जाऊ दे मरू दे येण्याच्या नादात लागण्यापेक्षा मी जातो मग काम करतो माझा हा नाही धर्मे साहेब मी तुम्हाला नाही येडा म्हटला खराब नाही म्हटलं जवळ चप्पल तुम्हाला नाही मी येडा म्हटलेला तुम्हाला काय येडा म्हणा तुम्ही येडा आहे तुला मी बोललोय का नाही त्याचा काय झालं सांगता मला अरे भाई कामाला गेला की नाही तर गेलं असतील पण नसतील सुद्धा गेलं मी काय चालला नाही त्याला ठीक आहे तू जा बाय बाय आता तर जायच पाहिजे पलवाचा कशाने परत समजत ना मला समजत ना परत परत काय तू बघायला होतं तरी सुद्धा ना मला कारणच होतं राजा तुला इकडे येण्यासाठी कारणच हवंय का सॉरी यार माझं याला गैरसमज नाही बस गैरसमज अरे जिवलग मित्र म्हणून घेत होता ना तुम्हाला तुला होणारा त्रास सहन होत नव्हता मी सर्वांची भांडत राहिलो त्या विद्येची पण समजूत काढत राहिलो आणि तू काय बोललो रे मी तुला अरे सॉरी यार रमेश माझ्यासाठी आपला विषय संपला मला आता कुठच्याच मुद्द्यावर बोलायचं नाही राहिला प्रश्न मी इथे येण्याचा मी फक्त ते विक्रमला भेटायला आलोय बाईला का बाईला भेटायचं तुला हे मी तुला सांगणं जरुरी नाही समजत हे बघ रोहित आपल्यामुळे या घराला खूप त्रास झाला हा मेहरबानी कर तू तुझी लाईफ आम्हाला आमची लाईफ जगू दे हे तुम्हाला आता सांगतो धर्मेश ते बोलायला गेलो ना तो खूप काही आहे तुझा राग माझ्यावर आहे ना जरूर आहे पण भाईला मी तन्वीला सुखाने जगू दे बस झालं धर्मेश तू बोलशील तसं वागायला मी तुझा काही गुलाम नाही मी फक्त इथे विक्रमला भेटायला आलोय रोहित तुला भाईला मी नाही भेटू देणार
तो मला भेटायला आहे का? अरे बोलू दे, काहीतरी काम असेल. अरे सर्व बोलणार आहे का? आपला उगाच त्रास नाही. त्याला बोलू दे तर. तू असं कर, गाडी घेऊन जाऊ ना, गाडी घेऊन ये. फोन आला असेल. अरे जा, किती विचार करतोस तू? आरामात बोलू आपण. पहिले चहा वगैरे घे आणि जे काय बोलायचं आहे ना ते बाहेर जाऊन बोलू, इथे नको. मी कसं आहे काय आहे? आणि माझ्या बहिणीचा पण प्रॉब्लेम काय आहे ते माहित होतं ना तुला, तरी तुझे तिथे लग्न केलं का विक्रम का? अरे आपण बाहेर जाऊन बोलूया, सांगितलं का तुला? या आधी कधी येत होतास आणि कसाही वागत होतास रे? त्यावेळी मला काहीच फरक पडत नव्हता, पण आता मला फरक पडतो. तुला तुझ्या बहिणीची काळजी नसेल रे, पण मला माझ्या बायकोची काळजी आहे ना. कारण ती आजारी आहे रे, असा ते आजार चढलाय तिला, कधी बरा न होणार. माझ्या बहिणीला ब्लड कॅन्सर याची जाणीव होती ना तुला विक्रम, तरी त्याचा स्वीकार केला. इतका कसा मान होऊ शकतो विक्रम? तर मरणाच्या वाटेकडे निघालेल्या माझ्या बहिणीला मी कधीच समजू शकलो नाही रे. तिच्या मनाला जपायचं म्हणून तिला यातनाच दिल्या रे. कॅन्सरच्या आजाराने असलेल्या माझ्या बहिणीला सावरायला पुढे आला. मी कुठच्या अधिकाऱ्याने तिला भाऊ बोलून बोलले मी. लाज वाटते विक्रम, मला लाज. या देश विक्रम माझा नाही रे, त्या तन्वीचा पण आहे. अरे गटाच्या मी काहीतरी चूक असेल म्हणजे कायचं हे तुमचा भाऊ आला. सक्की बहीण असून त्यांनी तिला बहिणीचा दर्जा घेऊ शकलो नाही रे. आई बाबांची काळजी नाही घेतली, पण माझ्या घराला तू सावरायला पुढे आला. अरे महान माणसा, काय दुर्दैवी बहिणीचा हा आभार भाऊ. तुला लागला धन्यवाद, माफी मागतो इतका. माफ कर विक्रम, मला माफ कर. अरे काय करतो तू? उठ. अरे तुला चांगला वाईटा मला फरक कळलाय ना, यातच सगळं आलं. हा परत समजण्यासाठी एका बहिणीला इतका मोठा आजार येऊ शकतो का रे विक्रम? हे बघ, या आपल्या हातात काहीच नसतं रे, हे सगळं नियतीच्या हातात नसतं. चूक की बरोबर, कोण कुणापेक्षा मोठा, सुख दुःख हे तर अगोदरच ठरलेलं असतं. आणि हा असा खेळ खेळलाय ना, नियतीची रीतच आहे. नियतीच्या खोल चक्रामध्ये इतकं ठकरून ठेवावं का रे? एखाद्या आई वडिलांना मुलगा असला पश्चाताप, आणि एका बहिणीला भाऊ असला तर मनस्ताप. इतका माणूस खाली येऊ शकतो का विक्रम, की तो आपल्या घरच्यांच्याच नजरेतून उतरावा? आपली माणसं आपल्यावर रागवतो सगळे, पण आता चुकीच्या वागण्यानं ना ते थोडी दुखावली जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात तळणी पण कंट्रोल केलं. मला वाटलं तू त्याग टर्निंग पॉईंट भेटले. अरे घे यू टर्न, मग कसे सगळे समजून घेत नाही तुला ते. माझे आई बाबा त्यांनी समजून घेतली हे नाही सांगू शकत, मला तू समजून घेतो. आभारी आहे मी तुझं. अरे आभार वगैरे कसले मानतो, यापेक्षा असं काहीच नाही. तुला बरं वाटत नाही तेवढंच आई बाबांना माहिती. त्यांना एवढा मोठा आजार झाला तर समजून चालणार होणार आहे. माझे आई बाबा आले, त्यांना सांभाळायचं. त्यांना शेवटपर्यंत कळणार नाही ना याची मी खबरदारी घेईन, पण त्यांचा हा बदलला रोहित त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ना. बस मी तन्वीला बोलवतो. तिच्या समोर जाण्याची हिंमत नाही माझ्या. बदलला रोहित तिला खूप आवडेल, सगळ्यांना समजेल, तर मी तिला चालायला आवडणार नाही. आणि तिला खूप आवडेल. पाहिलं विक्रम ऐक ना, कोण आलंय ते? आपल्या बेडरूम मध्ये ती दोघांची प्रेम आहे ना, ते एकापासून निखळली आहे रे. ती सरळ कर ना.
आता हो बाई करतो नंतर. नाही आताच कर. बघ ना ती कशी दिसते. पाहिलंच रोहित या रिक्षा असं असतं कधी बसायला देत नाही. काय झालं तुला सांगू? काल काय झालं विक्रम? काय नाही ती प्रेम मी बघितले तू फक्त सरळ जा ना रे विक्रम. रोहित बस मी आलो. तू इथे का आलाय? मी विचारलं तू इथे का आलाय? मी मेली तरी तुम्हाला काळजी करूनच असं वाटतं मला. आणि औषधं काय घेऊ मी? काय झालं मला? तुला बरं वाटत नाही असं समजलं. त्याच्यासाठी तुझ्या सहानुभूतीची गरज नाही आहे मला. तरी मी सहानुभूती नाही दाखवत. एक मिनिट काय झालं तुझी डोक्यात? कोणता प्लॅन केलायस का? नाही रोहित हे बघ आता विक्रम एकटा नाहीये आणि त्याला त्रास द्यायला मी तुझी बहीण नाहीये. म्हणजे मी कोणता ऐकतो? म्हणजे आता तुम्हाला कोणीच त्रास देणार नाही. कोणीच नाही. तू फक्त स्वतःची काळजी घे. तू का वागतोयस? काय ठरवून आलायस का? इतक्या धमक्या देऊन झालं पण तुझ्या हाताला काही लागलं नाही म्हणून आता? नाही रोहित मला प्लीज कृपा करून मला त्रास देऊ नकोस. वर्षानंतर जर विक्रमाला भेटलीस आणि त्याला आता मी अशी दुःखी नाही बघू शकत नाही. दूर जा आमच्या आयुष्यातून. दूर गेलो चुकून जाशील ना. हो तू बरं वाटेल मला. निघून जा इथून आणि पुन्हा केव्हा तोंडही दाखवू नकोस. आई बाबा तर भेटून जा. हा तर रोहित हे तन्वी रोहित गेला पण असं करतं ना कोणी. आता रोहित बदललाय. तो माझा भाऊ आहे आणि मी त्याला जवळून ओळखतो. बदलायची आत्याच्या मनात बदलत असतात आणि तू कसंही करून गेला एवढं नक्की. तो खरंच बदललाय. मी सांगते ना तुला मी जवळून ओळखते त्याला. त्यावेळेस त्याला खरंच चुकत होतं. आता गेला कोण आहे इतकं चांगलं वाटतं? या स्वभावाने मी आतापर्यंत खूप त्रास झाला. आता तुला त्रास झाला आणि तो दिलेला मला सहन नाही होत. आणि तू मला त्रास देतेस की मी काय केलं? कधी काय ऐकत नाहीस तू. कधी नाही ऐकलं मी तुझं? वा म्हणजे आता मान्य पण नाही करायला ठरवलंच वाटतं. काय रे विक्रम आता तू त्रास देतोयस मला. सांग ना कधी नाही ऐकलं मी तुझं? औषधं घे म्हटली घ्यायची नाही. पण घेते ना. कधी दुसऱ्या वेळेस नाश्ता कर म्हणून सांगितलं तर ऐकायचं नाही. जेवताना किती नखरे गं तुझे. मला हे नको मला हे नको. थोडंसं खाणार आणि म्हणणार विक्रम तोंड भरलं. तुला काही शिल्लक राहायची नाही. आता काय आपण हॉटेलला पानावलेले डोळे कोरडे झालेल्या आपली जमीन भविष्याने कशी जगेल याच्यासाठी धडपड करणार आहे. मेहनतीच्या दरात उभी असलेली आपली तन्वी कशी जगेल याचा विचार केला पाहिजे.
पण तू त्याला मागवलं की नाही हेच कळतं. आमच्या साहेबांना असं जायचं नाही वाटतं. ते पण नाही सर वाटतं. अरे कालच तुला सांगितलं ना मी 4 दिवस सुट्टी काढून आले. किती बिझी असतोस माहिती आहे रे मला. तुझं जेवढा वेळ आहे तेवढा पुरेसा आहे माझ्यासाठी. जायचं कुठे फिरायला? आणि मी काय एकटीच आला? काय बाबा? किती प्रश्न विचारतील बाबाने येऊन बसून येतं. एक अशी पाणी घेऊन ये रे. कसं आहे बाबा? खूप आठवण बाबा आज संध्याकाळी येणारच होतो. आता मिस करत होतं ते तुझ्यासाठी सरप्राईज. हो का? मग जाऊया. बाबा बसा तुम्ही. मी काहीतरी खायला घेऊन येते. थांबत नाही का? हो बसा हो. थोडं खाऊन जा. आले. एक वर्षाने मी माझ्या पुरुषात चेहऱ्यावर तुला आत्महत्या पाहिजे. तुम्ही उपकार दिला का तुझ्या आमच्यावर? बाबा उपकार कसले माझं मी तिच्याशी काय वेगळं आहे का? नाही रे विक्रम, तुझ्या ठिकाणी जर दुसरा कोणी असता तर माझ्या मुलीचा स्वीकार करून शकत नसता. पण तू माझ्या मुलीचं आयुष्य लावलं. मी कोणतीच निर्माण केली नाही हो बाबा तुमच्यावरती. मी हे सगळं प्रेमापात्रच केलं. तुझ्यावर माझं सुद्धा प्रेम आहे ना. म्हणजे मी काय समजू बाबा तर मी खूप चांगले आहे. तिने आपल्या बरोबर असं करायला नाही पाहिजे. तिने आपल्याला अंधारात नाही ठेवायला पाहिजे. मी तर दुसरी नाही का आपल्याची बाबा. अरे देव तुम्हाला नाही गोष्ट सांगतो पण सांगू की नको सांगू याचाच विचार करतो. मी कुठे लग्न केलं होतं माहिती आहे मला. हो विक्रम, माझी मुलगी मरणाच्या दारात उभी आहे. हाताच्या बोटावर मोठ्या दिवस उरले आहेत आणि हा आबाची बाप असू जाण्यापलीकडे काही करू शकत नाही. मला सर्व माहीत होते रे. तासन तास रडत बसणाऱ्या माझ्या मुलीला समजून घेतल्याशिवाय मी कसा शांत राहील. खूप विनवण्या केल्या, मन मोकळं केलं. त्याला ऐकून मला धक्का बसला होता. अरे पण कसंही करून मला तिला सांगायचं होतं. एका बाजूला तुझ्या असलेलं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला हा महाभयानक आजार. पण ती तिच्या ठिकाणी बरोबर होती. तुझं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं असं तिने कधीही विचार केला नव्हता. पण मी स्वार्थी झालो होतो. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरती थोड्या काळासाठी का होईना हास्य पाहण्यासाठी मी लाचार झालो होतो. म्हणून तुला मी सारख्या विनंत्या करत होतो. विक्रम तिला सांभाळून घे. विक्रम तिला सांभाळून घे. हा त्या बापाचा आपला पोळीचा मुखांचा होता रे. विक्रम मला माफ कर. विक्रम मला माफ कर. म्हणून तुम्हाला बोलवलं ना. मी खूप महान आहे. खरंच खूप महान आहे ती. वाटेल आहे वहिनीला. वाटेल आहे वहिनी. बरं तुम्ही नका काळजी करू. अरे आपल्या मागच्यांची अपॉइंटमेंट भेटते का बघ ना. ठीक आहे मी फोन करतो. हां ओके. माझ्या दोघांचं दुःख बघत नाही रे. हे तरी काय वाढून ठेवले त्यांच्या आयुष्यात तेच कळत नाही. अरे त्यांच्या आयुष्याला काय असं. अरे भाईने कधीच तुला जो वाईट केलं नाही तरी त्याला मात्र दुःख नाही रे. आयुष्य निया केली देवाला सुद्धा नाही दिलं.
आणि आपण तो माणसं आहोत. अरे पण कठीण तरी किती असावं रे. रोज नव्याने दुःखाने त्याचा सामोरं जातोय तो. अरे मृत्यूला सापड्यात अडकलेल्या वैगल्या पाहून मरूयात ना बघतोय रे तो. त्याचं काय नशिबाचे भाग समजायचं आणि काय. मात्र ऑफिसमध्ये बिजा आहेत, 10 मिनिटांनी फ्री होतील. तर एक काम करूया जरा, त्याला तिकडेच जाऊन भेटूया. हो ते बरोबर आहे. तू जा ना महेश, बहिणीची फाईल घेऊन ये ना. हा ओके आलो. जास्त नकार वाटतो नाही लवकर घेऊन जाऊ. तुम्ही तेच करतोय बहिणीला बरं वाटव. बाई काय म्हणा बाई घेऊन येतो आणि फाईल कसं नाही डॉक्टर जातो डॉक्टर चालेल ना बाई फाईल इथेच राहतो. मला त्याची गरज नाहीये. त्या फाईलचा फाईल्स घेऊन उपचार थांबवले त्याला मी लागू नका असं म्हणून सांगितलं. पण बिचारे म्हटलं प्रयत्न करतायत बरोबर ते शेवटच्या वेळ तेवढंच त्यांना समाधान आपल्या बहिणीसाठी उपचार थांबवले म्हणजे मला खरंच काही कळत नाही. तिला ब्लड ट्रान्सफरशिवाय पर्याय नाही रे आणि आता ते कळणं शक्यही नाहीये. बॉडी आता ऍक्सेप्टच करत नाहीये. शेवटच्या स्टेजला आहे. माहितीच मला तरी अरे तो तुला कुठल्या अंगा उपयोग करतो आणि त्या दिवशी कामाला राहणार त्या दिवशी बृहस्पती लग्न तुझा फोन काही शेवट करेल. त्या शेवटाच्या 10 लाख रुपये मोजले. तू बोलेल कसं वागायचं तर प्रत्येक गुन्हा मी अंगावर घ्यायचा. त्यासाठी पोलीस कस्टडी 3rd डिग्री सुद्धा घ्यायची आणि तो सांगेल तर तू उडी मारायची. का करतोयस तू कशासाठी. माझ्या घरासाठी. तर मृत्यूला मिठी मारणाऱ्या माझ्या बहिणीचे आनंदाचे क्षण वाढवण्यासाठी. तर तुझ्या अवयाला काही प्रॉब्लेम झाला होता तर माझ्या अवयव दान करून त्याला नवीन जीवनदान देऊ शकलो असते. पण कॅन्सरसारख्या आजाराने तुझे शरीर पूर्ण पोखर लावले. त्या झाला करून तिथे काही दिवस तरी ब्लड ट्रान्सफ्युजन करता येईल आणि काही दिवस तर तू जगेल ना. शेवटच्या तुझ्या बालकांना पाडता तुम्ही दाद त्यानंतर आईबांचा काय विचार केलास का. काय करू आजपर्यंत आम्ही तुम्ही वाचून केलं काहीच निश्चित आहे तुझ्यावर का उडवून घेतोयस. अरे तू बदललाय कळलं ना आपल्याला समाधान तू बदललाय तुला पश्चाताप झालाय त्याच दिवशी मला समजलं होतं पण मी मुद्दामच तुला भासवून दिलं नाही. तू आता आईबाबांची काळजी घेशील याची खात्री पटवून दिली होतीस पण एवढं मोठी करायला असं वाटलं नव्हतं रे. नाही हा कुठेही जाणार नाही. हा फक्त आपल्या आई बाबा म्हणून नाही आणि आपल्या बहिणीची कमी करून राहिली. असं खूप बरं वाटतं रे तू तुझ्या भाईकडे आणि आमच्या रोहित असं एका जबाबदाराचं सगळं वाटतंय. घराकडे जा आणि मग मोकळं कर सर्व सांग त्यांना समाधान वाटतं. जा लवकर आणि मला दोघेही भेटायला
त्रास होतो का तुला? काय होतं का? त्रास होतो का? कसं आहे बघा तुम्ही ह्या आला होता रोहित आला होता बाबा रोहित आला होता आमचा मुलगा बदलला होता बाबा आता काय होतंय? आज आनंद वाटतोय मला बाबा आता तुमचा मुलगा तुमची जबाबदारी घेणार आहे काय माझ्या मुलीच्या नशिबात आलं आणि ह्या बापाला उद्या वेळेला पाहावं लागतंय त्याशिवाय दुदैवाचे कोणतं शेवट नाही पाहत पण काय करू ते आहे सध्या ते स्वीकारलंच पाहिजे खूप कठीण जाते मला नाही दिला जाईल मला काय करता येईल ना तेवढं करेल पण असं खोटं होतं किती दिवस तू यावं लागेल स्वतःला असं किती दिवस फसवतो तुम्ही मला माहीत आहे आमच्यापेक्षा तुला किती यात्रा होत असू याचा अंदाज आहे मला काळजी घे हे तुम्ही घेतला आता शक्यही नाही कारण तुझ्याशी आम्ही कोणता विचारच केला नाहीये आणि यापुढेही करणार शेवटच्या क्षणापर्यंत तुझाच आहे आणि तुझाच राहील म्हणजे तुम्ही त्रास होतोय का चला आपण डॉक्टरकडे घेऊ संधीनं आपल्याकडे केव्हाच काढून घेतली जरा पाणी घेऊन ये रे अरे जेवढं तुमच्या औषध केलं ना तेवढ्या जीव मला मी करून सुद्धा केलं आम्ही खूप जन्म मरणाच्या अनुभवा घेतल्या होत्या
तुला मी तुला नाही जाऊ देणार. शेवटच्या तरी तुझ्या बरोबर राहिला नाही तुझ्या बरोबर. का केलं? उसाचे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे